रामचंद्र भगवान की, पवन सूत हनुमान महाराज श्याम की, ब्रह्मा एकनाथ महाराज की जय। ब्रह्मयाने याग करिता प्रभाळ, प्रगटला तेथाई महाबळ। या दोन्हीचे भिन्न भिन्न स्थान, लोक सकळ जाणती। सर्व ऐकणारे वैभव गुणवंत पुण्यवंत सर्वांच्या चरणी संस्कार करतो। वेळेला थोडे शब्दामध्ये कथा सांगण्याचा प्रयत्न करू। एक आत्मलिंग घेऊन राजा रावण निघाला होता। किती आत्मलिंग बसलं जागेवर, त्याचे काही अलंकार, त्याचे काही साहित्य बाजूला, जिथं जिथं पडलं तिथं तिथं लिंगाची स्थापना झाली। परमार्थ करताना कसं असतंय, आळंद देऊन दिंडीने निघाल्यावर वाटात किती जागेवर ठेपा असते। माऊलीने इथं ठेपा केला, इथं मुक्काम केला, इथं काय नऊ झालं, तिथं काय नऊ झालं। साधू संतांचा सहज स्पर्श झाला तरी तिथं तीर्थक्षेत्र होऊ शकतं। तुका सहज बोले वाणी, इथे वेदांत वाहे। अरे जिथं जिथं महाबळेश्वर आलं, गोकर्ण आलं, हे सगळे कुणी पाहिले असतील, कुणी नाही। तीर्थाची ठिकाणं सांगितले। एका ठिकाणी ब्रह्मदेवानं तप केलं। तप करताना महादेवाच्या पिंडीची स्थापना करावंच लागते। यज्ञ करायचा असू द्या, महादेवाच्या पिंडीची स्थापना करावं लागते। महादेवाचं एक सेपरेट आसन असतंय। एकाच माणसानं महादेवाचं आसन केलं नाही, त्याचं मुंडकं तुटून यज्ञात पडलं। पुन्हा महादेवाच्या सासऱ्यानं, बरोबर, दक्ष राजानं हा माझा जावाई मला, त्याचं काय, त्याची काय पूजा करायची। अहंकार नडला, मुंडकं तुटून त्याच्यात पडलं। त्याला पुन्हा यडक्याचं मुंडकं जोडावं लागलं यज्ञ सिद्धी करण्याला, बरोबर आहे का। गैल्याला पुन्हा शिरायचं, उशीर झाला। मग असं राजा रावणानं आईसाठी आणलेल्या पूजेला आत्मलिंगाची ही कथा इथपर्यंत आलेली आहे। पुढे काय होऊ लागलेलं आहे, असंख्य तीर्थाची वार्ता, असंख्य करिता संख्यता, कैसे निही कथा मूळ संभाळता। असंख्य तीर्थ, सखळ तीर्थाची धुरे, जे का माता इतरे, बस किती भी तीर्थ फिरा, किती भी तीर्थ फिरा, मी फिरा, तुम्ही फिरा, कुणी भी फिरा, माय बापासारखं पवित्र तीर्थ अजून या पृथ्वी तलावर, स्वर्गात, वैकुंठात, पाताळात कुठेही नाही। आणि एकदा ह्या मूर्ती गेल्या, एकदा जाणारच आहे। शरीर जायाचे ठेवणे, घरीशी अभिलाष जेणे। एकदा माय बापाच्या मूर्ती गेल्या, पुन्हा कितीही देव देव केलं, कितीही यात्रा केल्या, कितीही काही बी केलं, पुन्हा नाही। आईनं जे एकदा डोक्यावर फिरवलेला हात असतो, आईनं असा पाठीवर फिरवावा हात, आणि शेजारणीनं चारावा शेवयाचा भात, दूध, तूप, साखर टाकून चारावा। आणि आईनं फक्त वरून बरोबरी जास्त कोणाची होती, त्यासाठी आई पात्र हे सगळ्यात श्रेष्ठ आहे। तीर्थाची बाकीची गरज नाही, सगळे तीर्थ केले, पण एका भक्ताच्या, रावण भक्तच होता, पण नीती बदलली, विषय संपला, तर तीर्थ त्या ठिकाणी तयार झाले। कसे झाले, मंडोदरी समान ही सीता, देवी मानदी हनुमान
त्याला लय खोलात जात नाही, लय लांबीत बी नाही, आणि एक शब्द चार बऱ्या सांगत बी नाही. ही मंदोदरीची कथा मधीच कशी काय आली? कारण मारुतीराया सीतेचा शोध घेत असताना राजा रावणाच्या शयनगृहात गेला बेडरूम मध्ये, आणि तिथं ती मंदोदरी दिसली. हनुमानजीला वाटलं सीताच आहे. मग आमच्या नाथबाबा म्हणले, राक्षसाची बायको असून मारुतीराया भक्त आहे, किती हुशार आहे, बुद्धिमत्ता, परिश्रम, तरी सुद्धा त्याला राक्षसाची बायको सीता कशी काय वाटली? त्याच्यामुळे इतका मोठा ग्रंथ लांबला. अरे ही मंदोदरी बायको राक्षसाची होती, पण हिची उत्पत्ती विष्णू पासून झाली होती. मुलगी दैव योगाने एखाद्या वेळेस अति 5 पिढ्याच्या माळकऱ्याच्या खानदानातली मुलगी एखाद्या वेळेस रोज कापाकापीवाल्याच्या घरात जाते. दैव योग, तिचं प्रारब्ध आहे. मी तिथं लिहायला नव्हतो, आणि मग तिला नाईलाजानं त्या ठिकाणी राहावं लागतं. मग खाटपुड्याचं घर आहे जागा तिकडं, ती माऊली चांगली आहे, घर कुणाचं तिथं रोजच असतं ते. तसं राहा मंदोदरीचं. मंदोदरी पवित्र आहे, विष्णू अवतार केली आहे, पण भाग्याचे बळसे, उद्यमाचे समृद्धीचा अपयश घरी घ्या. कुणाचं भाग्य काढलेलंय ज्याची त्याला सुद्धा माहित नाही, कुणालाही सांगता येत नाही. आपलं कर्म कुठं नेणार आहे, आणि तिथं आपल्याला गेल्याशिवाय पर्याय. माझ्या लहानपणी ते रुखवत का फुलवत असायचं बघा, मी रोग गाण्याच्या ते काय निगरी एक रोखवत एक, आणि मग तिथं त्या मावल्या म्हणायच्या आपल्याला सगळं येतंय बघा. आपल्याला रुखवत येतो, पाळणे येते, जातीवरचे गाणे येते, सगळं येतं. मग त्या मावल्याने म्हणायचं तुम्ही गाले सोडलो बघा. माझ्या बघा खिडकीतून तुम्हाला येत नसलं तर मी सुद्धा पुढचं म्हणणार नाही. राईट असली माणसं लागतात मला. मग हारण तिचं जिथं दाव बांधलेलं आहे तिथं जाणार. तिचं भाग्य कसं आहे तसंच असते. चला, मंदोदरी सुंदर कांताय सोय विष्णुची सुंदरता तिसी सिद्धे समता सोय भावता पळाली. शिरासारखे पण मी शिरत नाही. सीता कोणी तयार केली? सीता कुठं जन्मली? सीता बाईच्या पोटात जन्मली नाही. कुठं जन्मली? परथईमध्ये. आता मंदोदरीची माय कोण? मंदोदरीचा बाप कोण? पार्वतीने काढोली अंगची मळी, गणपती बनविला त्याची. तसं विष्णूने अंगाची मळ काढली, त्याची पुतळी बाहुली बनवली, आणि बाहुलीला जीव दिला. मग ह्या आयोनी संभव दोन्ही मंदोदरी सुद्धा बिगर माता पिता, आणि सीता सुद्धा बिगर माता पिता असला होता. काय झालं? रामाच्या लग्नात एकदा 2 मिनिट घेतो. आता ते राम नवरदेव होते, सीता नवरी होती, पण त्या करवल्या असतात का एकामेकाची चेष्टा करते. दोघांचे असे हात बांधले होते. हात बांधलेला काय म्हणते? राईट, तेच ते बांधलेले होते. तेवढे ते करवली आली आणि सीतेला म्हणली, सीता तुला ज्या गावात दिलंय का तिथं यज्ञातून पोरं तयार होते. काय म्हणते? यज्ञातून पोरं तयार होते. आता रामाच्या बहिणीचे नाव आहे शांता, ती ऋषीला दिलेली आहे. मग रामाची बहीण म्हणजे रामापेक्षा पुढच्या पटीतली असेल का नाही? मग ते शांता जवळ आली, म्हणले भैया ए राम दादा, इथं का नाही माय बाबाच्या पोटी पोरी जन्मत नाही, इथं प्रथम पोरी निघाल्या. झाली बरोबरी? बरोबरी. तसंही पार्वती आणि सीता सारख्या वाटण्याचं कारण म्हणजे ह्या माईच्या पोटातून जन्मल्या नाही. विष्णु करी अवलोकन
दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो बस. तुम्ही वास्कराच्या फडावर जायचं, वास्कराच्या फडावर. आणि तिथं कीर्तन चालू झालं का सगळ्यांनी धोतर, सगळ्यांनी ते नेहरू शर्ट, सगळ्यांनी टोप्यान, सगळ्यांनी गमजे बांधून टाळकरी वगैरे राहिले का आपला कोणचा ती मिळच लागत नाही लागत. सगळे सारखे ते वारकरी आहे, वैष्णव आहे. तसं पतिव्रता तिचे जे हावभाव असतात का ते सारखे दिसणार. त्याच्यामुळं मारुतीरायासारख्याचं डोकं काम केलं नाही. आपण कशाला डोकं लावायचं. दोही आवे जोडी तत्वता दोघी जाणे पतिव्रता मंडोदरी आणि सीता हनुमंत. मी जे पहिलं सांगितलं ते आता सांगितलं का दोन्ही पतिव्रता कोणीचा समान हक आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. दोन्ही पतिव्रता दोन्ही आयोनिज म्हणजे माईच्या पोटातून न जन्मालेल्या. आमचे पंढरपूरचा पाठवण कसं आहे. नाही घडविला नाही बैसविला आयो अनादिकाळ. जेव्हा नव्हते चरा तेव्हा होते पंढरपूर. तसे या दोघी आहेत. त्याच्यामुळं मारुतीरायासारख्या मारुतीराया माणसाच्या केसावर रूप घेत होता. माणसाच्या मनात काय चाललंय ते कळत होतं. पण दोन्ही पतिव्रता. अरे दोन्ही पतिव्रता असलं कसं कळलं लोक काम करेल करणार नाही. कोणाचं त्याचं केलं नाही म्हणलं आपण कशा डोकं लावायचे. त्याच्यामुळं हनुमानजीला सुद्धा डोकं खाजवायचे. रावणाची खांतो मंडोदरीच्या अशोकवणी हनुमंता भेटेल सीता ते ऐका. भेटेल सीता ते ऐका. मी एक दिवशी सांगितलं होतं पती पत्नीचा संवाद हा कुणालाही ऐकायला मिळत नाही. ते फक्त ईश्वराला ईश्वराच्या भक्ताला ऐकायला मिळतो. आपण कितीही अंधारात काही कुठाने करू द्या आपला बाप वरून बघतोय तो कुठल्या सांध्यातून आपलं कनेक्शन रेकॉर्डिंग करून घेईल पता लागून येत नाही. मग राजा रावणाचा मंदोदरीचा एकांतामध्ये आहे बेडरूम मध्ये आहे विषय. तो हनुमानजीने ऐकला आणि ऐकलं होते म्हणला पतिव्रतेचं कसं असतंय वाय साधूचा सहज बोलणे. साधू सहज बोले वाणी तेथे वेदांत वाहे पाणी. सहज बोलणे उपदेश करोनी सायास शिकविती. नवरा बायकोच्या संवादामधून याला आईचा तपास लागला. किती मोठं काम झालं. नवरा बायकोचं ऐकायला परवडतं का. नवरा बायकोची भांडण लागा आणि तिथे आपल्यासारख्याने सोडवायला आणि आपल्यासारख्याने सोडवायला गेलं ते म्हणते सारखा महाराज जरा सारखा आणि ते धावतच. मी आता सोडायलाच गेलो सांगतो. ते धावायच लागलो. ती मावळी मायो करायची. नको म्हणलं त्यांना सोड मी तिला सोडून ते कुठं जाते ते माग सगळं मी आम्हाला ठरलं तो पुढे मारतात. तसं नवरा बायकोच्या लपड्यात मारुतीरायानं ऐकायला मिळालं. अरे आईचा सोड लागला ज्याच्यासाठी याच्यासाठी केला होता ते सापडलं ना. याच्यापेक्षा काय पाहिजे. सीता मारुती नमस्कार. सीता रामाच्या कथा सुखानुभूती दोन्हीची सुखानुभूती अजून माझ्या लेकराची ओळख नाही. बरे पोटचा लेकरू का मानलं तर कुणाला बी लेकरू मानता येत. मानलं तर कुणाला बी भाऊ मानता येत. मानलं तर कुणाला बी आई मानता येते. मानलं तर कुणाला वडील चुलता मानता येते. फक्त दोनच नाते असे की ते मानता येत नाहीत. एखाद्याची आई वागल्या
दोन चार मावल्या बोलवणार बाबा जरी गेली असली तरी मी तुझी आई असं समज पण रडू एखाद्याचा भाऊ द्या लोक जाणार आता जरी गेला असला तरी आम्ही तुझे भाऊच आहेत एखाद्याची बहीण वरू द्या लोक म्हणणार एखादी माऊली बाबा जरी गेली असली तरी मी तुझी बहीणच आहे पण एखाद्याची वारू नाही मरू नाही पण गेली बायको आणि मग तिथं कुणी म्हणणार सुद्धा नाही ही अभ्यर्थनात आहे मी विनोद सांगायला म्हणा तुम्हाला इथं कोणाचा हस्तक्षेप नाही ही अभ्यर्थनात्यातून लागलेला तपास आहे आपलंच नाही पती पत्नीच्या नात्यामध्ये आणि मग तिथं गेलं आणि त्यानं अजून आईनं ह्याला बघितलं नाही ह्यानं आईला बघितलंय त्यानं गुप्त रूपानं आधी आईला घालीन टांगण डोळ्यानं पाहिन अरे डोळे भरून आईला पाहावा त्याची जन्म दिलेली नव्हती हो आपल्याला जन्म दिलेल्या आईकडे डोळे भरून पाहावं वाटत नाही म्हातारी बडबड करते बायकोला तर माझ्या नीटच बघत नाही मला वाटतं ही म्हातारी उचलावा आणि पोट्यात घेऊन जेवा मला सुद्धा वाटतंय त्याच्यासाठी आपली बायको ओढवणी म्हातारी चालते गाठच नाही आपलं नाही आणि कसं होतंय माता मावल्या म्हाताऱ्या माणसाने कसं आहे त्यांनी केलं असते त्या हातानं खडं माती खाऊन प्रपंच केलं असते थोडं नुकसान झालं की म्हातारी कुरकुर केल्याशिवाय राहत नाही आणि आताच्या सुनाला सासून कुरकुर केलेली जमत नाही करण्याला फिरण्याला हिची काय कुरकुर म्हणते कुठं कमी पहिला आपल्याला लई सायस करून कमवावं लागत होता आता काय देरे हरी आता म्हातारे आता तुम्हाला मी तुमचं लेकरू आहे आपला एक मंत्र घ्यायचा फक्त म्हणायचं माझ्या सुनासारखी गावात कुणाची सून नाही सकाळी सकाळी मला चहा देते सकाळी आंघोळीला पाणी देते सकाळी लगेच जेवणाला म्हणते नुसतं दुसऱ्या म्हातारे आल्या की त्यांच्याजवळ म्हणायचं हिनं किती विचित्र्या धरल्या पण तरी सुद्धा तसंच म्हणायचं दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी म्हातारीला सासूनबाई चहा दिल्याशिवाय राहत पण आपल्या म्हाताऱ्याचा असला खोड किती सुनानं पाणी देऊ दे आंघोळीला पाणी देऊ दे चहा देऊ दे जेवण टायमाला देऊ दे ती म्हणजे उघड पात्रात पडलंय म्हणून गोड करून घ्यायचं झालंय मग ती सुनाला ती म्हातारी हिचं रडून ऐकत होती आणि हसून सांगते माय तुझी सासू तर तसं म्हणत होती ही म्हणते असं आहे का तिचा तर मोठा आजूबाजू देऊ घ्यायला सांगतोय काय हनुमानजीची सखी माय नव्हती तरी सुद्धा माय म्हणून नमस्कार केला ज्याच्या ज्याच्या जिवंत माया त्यावर पाया पडून घ्या जिवंत माय बाप आहे त्यावर रोज पाया पडा मिळाल्यावर पुन्हा दगडाच्या पाया पडून माय भेटत नाही घरात फोटो लावला तर आपल्या देखत राहतो आपले नातू पोटू माय बाबाचे फोटो ठेवून नाही तिसऱ्या दिवशी दगडाला दुधाचे अंघोळ चहाचे अंघोळ त्याच्या पुढे बिस्किट त्याच्या पुढे अजून पाव आणि आता तर नवीनच आल्या दारूची बाटली ठेवत्या रामाय सांगतोय खोट नाही त्या कुठल्या आवला ती मला बी कळा दारूची बाटली ठेवायला लागली नि पुढे नेऊ अरे का हिंदू धर्म संस्कृती राहिली का मग जिद्यामध्ये काय करायची सोय करा मेल्यावर एक जनार्दन शरण हनुमान लाघवी विनंती आहे वनाभिनी धारण राक्षस कंदन त्याईका आपल्या गुरुला शरणागती पत्करली नाथबाबांनी मारुत्र्या सीतेच्या जवळ आहे ओळख नाही भेट नाही का मग आमच्या दिदीने एक ओळ वाचली संशया होई थोर आणि बाप नाही उभं मी सांगत सुटलो नाही मिलाय बाबा मला मोठा आहे तुला कोणी विचारलं सांगितले असे लय फॉर्च्युनर तुझ्यासारखे ते अंतर्ज्ञानच कळावं लागलं ओळख डायरेक्ट करता येणार नाही हनुमानजी गुप्त आहे ते मला डायरेक्ट जावा पाया पडा आई मी रामापासून आलोय ते म्हणे बाबा 13.5 वर्ष नवरे संग राहिले मी वनवासात तेव्हा तुझ्यासारखं शेपटावलं आमच्या संग नव्हतं मला इकडे आणले का तू आला का तिथे एकदा पंचवटीला बगला जुळे आखून आला भव्य कपडे घालून
आणि आता वानराचं शिकूट लावून आला का? अरे फसवायचंय तरी किती मी भोळी लक्ष्मी ना असं आई म्हणेन. म्हणून हनुमानजी सीतेच्या पुढे गेला नाही, पुढे गेला जहाच्या खोडात जाऊन बसला वर. आणि वर जाऊन पुढच्या शनिवारी हनुमानजी प्रभू रामचंद्राचं गीत म्हणणार आहे. गीत कोणचं गीत? रामाचं. राम जन्माला कुठं, रामाची आई कोण, रामाचा बाप कोण, झालं काय, राज्याभिषेक होणार होता, वनवासाला आला कसा, वनवासाला आल्यावर काय काय केलं, तिथं आल्यावर कुणी उचललं, उचलून कुठं आणलं, राम कुठं आलाय, हे सगळं पुढच्या शनिवारी रामायण आमचे हनुमानजी वाचणार. कुठून? वरून. आणि मग आमचे आई साहेब कसं असतंय, एक वरी बघा, चुकलिया पुत्राची वार्ता जेने सादरे ऐके माता, तेने भजन तेने भक्ती हरिकथा सादरता परिसावी. एखाद्या आईचा मुलगा 6 महिने चुकावा, 6 महिने, आणि 6 महिने आईचे डोळे तोपर्यंत पाणी गळवळून अर्धी नजर कमी येते, आणि अचानक एखाद्या शेजारने यावा, बाई तुमचा मुलगा आलाय की, कुठे खंडित आहे, माय भाकरी करीत बसन, भाजीला फोडणी देईन मायावर दे, सगळं टाकून देईन आणि माझ्याशी पळत जाईन, कुठे माझा वाघ. तसं 6 महिन्याचा विलंब आहे रामाच्या पतिव्रतेचा. पतिव्रतेला पतीचा विरह सोसत नाही, पतिव्रतेला पतीचा विरह सोसत नाही. एक कोणी भागवतामध्ये, गावा गेली या वल्लभू पतिव्रतेचा विरह शोभू. बस तिला पती म्हणजे प्रमाण, बस ती धर्म सगळं पती असतो. तिच्यामुळे रामाची कथा सांगितलं. सीता उठून राहिला, माझ्या रामाची कोण गोष्ट सांगताय, लवकर मला भेट दिली तर मी जीवन देऊ असते. मारुत्र्या हळूच एक आमटी खाली टाकणार, मग ती आमटीला बोलूनच रडणार, माझा राम मेला का काय तिकडे म्हणून तुम्हाला सांगायला आलीस. मग हनुमानजी येणार, सीतेला सांगणार, पण ही कथा पुढच्या शनिवारी होणार. मग ज्याच्या नशिबात आहे ते ऐकायला येणार. माझ्यासारखा पात्या नशिबाचा आहे, आपलं आपलं बघा बघा. झालं आदेचा स्फोट झाला, सीतेचा विषय संपला. आजच्या पंक्तीचे यजमान दिलं का नाव, आमचे आपल्या गावचे गुरुजी मरळकर साहेब सर, आपल्या शाळेमध्ये गुरुजी आहेत. त्यांनी 1-2 महिने झालं पंक्तीचा अभ्यास केला, पंगत घेतलेली आहे. आणि आज सर्व कुटुंब, सहपरिवार, मित्र, आप्तेष्ट, नातेवाईक सर्वांना घेऊन आज या ठिकाणी नैवेद्य दाखवला हा तर आलेले आहेत. तरी मी सर्वांना अशी विनंती करतो, आम्हाला ते लहानपणीची सवय गुरुजी म्हणायची,